चल गणपती बाप्पा मोरया. तर सुप्रभात मित्रांनो, मी जयेश पुजारी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ जयेश. तर आता तुम्हाला सीन सांगतो एक्झॅक्टली काय झालं आहे. आत्ता बरोबर सकाळचे वाजले 6:15 वाजल्यात. जो आमचा निघायचा जो टाईम होता तो ॲक्च्युली होता 4चा, पण आता आधी त्याचा टॉपबॉक्सचा सीन झालेला. त्याचे जे टॉपबॉक्स होते ते बोईंग असतात ना, ते टॉपबॉक्स फिट लागायचं ना, कारण त्या टॉपबॉक्समध्ये भरपूर सामान होता. आता जर 14 दिवसाची राईड आहे तर त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सामान होता आणि सामानामुळे तो टॉपबॉक्स हेवीमुळे ना प्लेट सरकत नव्हती प्रॉपर. मग त्याच्यामुळे आमचा त्यामध्ये 1 तास गेला पूर्ण फिट करण्यामध्ये. मग शेवटी आम्ही आता काय केलं, ज्याच्याकडे आम्ही टॉपबॉक्स घेतलेला लावून आम्ही त्या माणसाकडे गेलेलो होता टॉपबॉक्स ह्याच्यासाठी. तो बिचारा सकाळी आता 5 वाजता 5:30 वाजता तो उठून आला खाली आणि फायनली टॉपबॉक्स लावून झाला आहे. असं पण टॉपबॉक्स आपल्याला रिमूव्ह करायची गरज नाही आहे. तर फायनली आता आपण चाललं साऊथच्या राईडला. तर आता तुम्हाला काय असं एक्सप्लेन न करता आहे या व्हिडिओमध्ये. थोडा सनराईज झाला ना, मग त्यावेळी तुम्हाला मी एकदा काही शो करेन. सध्या मी काहीच नाही दाखवलं तुम्हाला यामध्ये. आता टाईम अपडेट द्यायच्यात. आता बरोबर वाजले 5:15 झाले. आता निघणार तो 4ला, पण आता शूट तर नाही करत आहे, पण नाण्यावर लगभग 20 मिनटामध्ये 20 मिनटं नाही 20 मिनटामध्ये आम्ही आता पनवेलला आलो आहे. आता इकडनं आपल्याला तुम्हाला आता तुम्हाला मेन म्हणजे तुम्हाला रूट सांगतो काय आहे. तर रूट बघायला गेलो ना, तर आता आपण इकडनं नॉनस्टॉप आता पुण्यामध्ये जाणार आहे. म्हणजे प्लॅन ते केला पुण्यापर्यंत. तर इकडनं तर नॉनस्टॉप पहिला पण पुण्यामध्ये जाणार आहे आणि पुण्यापासून तिकडनं मग फर्स्ट आपण हॉल्ट घेणार आहे ज्योतिबाला, जिकडे आपण दुपारचं लंच करू. आणि तिकडनं आपला फर्स्ट डेचा आपला हॉल्ट असणार आहे तो असणार कोल्हापूर महालक्ष्मी टेम्पलच्या आसपास. तर असा आपला हा काहीसा प्लॅन आहे. आणि आता आपण आहे कळंबोळी नाक्याला. तर बघू, तुम्हाला एक सीन सांगतो आता एक आजचा, कारण सेम गोष्ट आम्हाला जेव्हा गेल्या वर्षी मी ज्योतिर्लिंगची राईड करतो ना, तेव्हा पण सेम गोष्ट झालेली आणि आजसुद्धा सेम गोष्ट झाली, ज्याने आम्हाला 1 ते 2 तास आमचे वेस्ट गेलेले. असा ते आता काय सांगत नाही, जरा सूर्य वगैरे पडू दे, कारण मतलब नाही नाईटचे व्लॉग बनवून. जसं आता उजेड येईल ना, मी परत व्लॉगिंग स्टार्ट करेन. मगाशी तर निघालेलो ना, तर असं नाही की मी आता फर्स्ट टाईम लॉंग राईड करतो आहे. मी ह्याच्या आधीसुद्धा भरपूर सारे राईड्स केले आहेत, जे की भरपूर लॉंग राईड्स केले आहेत मी ह्याच्या आधीसुद्धा. माहिती नाही का, मगाशी मी निघालो ना, स्टार्टिंगचे 5 ते 10 मिनटं मी स्वतः नव्हतो एवढं नर्वस होतो ना, की म्हणजे मला काय समजत नव्हतं. एक नर्वसनेस होता, एक भीती होती, एक साईडला अदर साईडला एक हॅपीनेससुद्धा होता की भाई आपण आपली ड्रीम राईड कंप्लीट करतो आहे शेवटी. येस, म्हणजे बाकीच्या जे तुम्ही रायडर्स वगैरे विचाराल तुम्ही, तर त्या लोकांची जर ड्रीम राईड असेल ना, तर ती लडाख असेल किंवा बाकी बाहेरचे आउट ऑफ कंट्री असेल. पण ते उरलेले 90% जे उरलेले 10% आहेत ना, ज्याच्यामध्ये मी मोडतो. तर मला साऊथ इंडियाला मला फिरायचं होतं. एक साऊथ इंडिया म्हणजे पूर्ण, ज्यामध्ये आपले 5 ते 6 स्टेट आहेत, ते मला कधीपासून स्वप्न होतं पूर्ण करायचं. जेव्हा पण आपल्याला म्हणजे नाणं गेल्या 5 वर्ष आधीपासून मला स्वप्न आहे की मला साऊथ इंडिया बाईक राईड करायचे. आणि आज तो दिवस आहे की आपण फायनली आपलं राईड कंप्लीट करतो आहे. ही आपली टोटली 16 डेजची आपली राईड असणार आहे. आजचा आपला पहिला दिवस आहे, जे की आपण थांबणार आहे महालक्ष्मी मंदिरला. डायरेक्ट हंपी करणार होतो, पण डायरेक्ट हंपी करून मला नाही वाटत की फर्स्ट डेला आपण एवढा हेक्टिक राईड केली पाहिजे, ज्यामध्ये आपण ऑलमोस्ट 700 किलोमीटर आपण क्रॉस केलं पाहिजे. तर मी म्हणून म्हटलं की आपण का नाही का फर्स्ट डे 1ला आपण कोल्हापूरला थांबूया. तर त्याप्रमाणे आपला महालक्ष्मी देवीचं दर्शनसुद्धा होऊन जाईल. आणि असं पण जसं की तुम्हाला माहीत आहे की कोकणातलं आहे मी आणि माझं गाव राजापूरमध्ये. तर आमचं जो कुलदैवत आहे ती महालक्ष्मी देवी आहे. तर म्हटलं का ना आपण आपल्या राईडची सुरुवात आपल्या कुलदैवतापासूनच करूया. समोर सनराईज बघा मित्रांनो काय झालं आहे. आत्ता बरोबर 6:30 वाजल्यात. आणि आता आपण टायगर म्हटलं आणि काय ब्युटिफुल वाटतं आहे वरती पूर्ण ना. मी तुम्हाला माझ्या कॅमेरामधून केवढं दिसतं सांगू शकत नाही, पण माझ्या डोळ्यात जे बघतोय आता एक नंबर व्ह्यू यार. पूर्ण वरती स्काय ब्लूमध्ये आहे, मध्ये थोडा येलो टाईप आहे आणि खाली ऑरेंज आणि डोंगरच्या मधून आता सूर्य येणार आहे. जबरदस्त व्ह्यू असणार आहे हा. तसं माझा थंडी दिवस आले आहेत ना, तर सूर्योदय पण आहे ना 6:30-7च्या दरम्यान होतो. आणि आत्ता बरोबर 7:30 आता वाजलेले आहेत. थंडीने भरपूर मारून ठेवली मगापासून, कारण
तर ना मित्रांनो लास्ट टाईम सीन काय झालेला माहिती आहे काय, मी आणि अथर्व ऑन टाईम आम्ही निघालो 4 वाजता. फर्स्ट टाईम म्हणजे माझं असं झालं आहे की आम्ही 4 वाजता ठरवलं आणि आम्ही 4 वाजता निघलो आहे एका म्हणजे ॲज अ पार्टनर राईडसोबत. तर आम्ही 4:45 आम्ही अराऊंड आम्ही पोचलेलो मीरा भांड्याच्या रोडवरती. पण तिकडे काय माहिती आहे का ते इश्यू आलेला, कारण तो एकच जो आपला फाउंटेनचा जो एक ब्रिज आहे तो आपल्याला पालघर, कारण आम्ही फर्स्ट ज्योतिर्लिंग होता आमचा सोमनाथ. तर सोमनाथ जाताना ना तो एकच रोड होता जो आम्हाला पालघरच्या हायवेला आम्हाला जॉईन करणार होतो. पण सीन असा आला की तिकडे काहीतरी ॲक्सिडेंट झाला मे बी, आणि तो ट्रॅफिक आहे ना एवढा लांब त्याचा ट्रॅफिक गेलेला ना, म्हणजे पुढच्या जे लोक होते जे रॉंग वेने येत होती अपोजिट साईडने, तर ते लोक बोलत होते की भाई पुढे 3 ते 4 तास ट्रॅफिक कुठेच नाही, काहीतरी सीन झाला ब्रिजचा. तर आमचा फर्स्ट डे आणि फर्स्ट डेच्या राईडला आमचं एवढे लागलेले ना, तर आम्ही एकानं आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही भिवंडीवरनं वैजेश्वरी करून मग तुम्ही पुढे मनोरवरनं तुम्ही जॉईन व्हा पालघरच्या हायवेला. तर आम्ही असं करायला हा जो आमचा प्लॅन केला. तर आम्ही 4 वाजता निघालेलो व्यक्ती आम्ही पूर्ण भिवंडी फिरत, भिवंडीचे रस्ते माहीत आहेत ते डंपर ग्राउंड वगैरे असतात. तर भिवंडीचे रस्ते एवढे खराब होते ना की आमच्या असं वाटतं आमच्या गाडी सस्पेन्शन तिकडेच घुसतात की काय. तर तिकडनं घुसून आम्ही शेवटी पूर्ण भिवंडी फिरून ते पूर्ण ठाणा वगैरे करत आम्ही जेव्हा मी ठाण्यामध्ये आलो ना तर मी टाईम चेक केला, तर ठाण्यामध्ये वाजलेले जेव्हा मी आलो ना तेव्हा ठाण्यामध्ये ऑलमोस्ट 7:30 वाजलेले. म्हणजे आम्ही 4 वाजता निघून जर 3.5 तास आम्ही ट्रॅव्हल करूनसुद्धा जर आम्ही ठाण्यामध्येच आहेत जे की मुंबईमध्ये जायचा मतलब नव्हता होत. तर लास्ट टाईम पण आम्हाला असा उशीर झाला आणि आजसुद्धा तर मगाची ते प्लेटचे थोडे इश्यू आले होते, प्लेट प्रॉपर लागत नव्हती. तर त्यामुळे एक सीन झालेला. पण ठीक आहे, जे आपण आता पण जर लॉंग राईडला चाललो तर या छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात, तर एवढा काय विचार करून मतलब नाही. तर मित्रांनो ना तुम्ही फक्त एकदा समोरून बघा की काय जबरदस्त वाटतं या संदर्भात. फक्त ही फ्रेम बघा काय वाटते, एक नंबर फ्रेम वाटते. आणि तुम्हाला ना मी असे आता हे पुढचे 15 दिवस आहे ना, रोज तुम्हाला नवीन ठिकाणी नवीन स्टेटमध्ये एक नवीन सनराईज आणि सनसेट दोन्ही तुम्हाला 15 ठिकाणी नवीन दाखवेल. रोज तुम्हाला सनराईज आणि सनसेट तुम्हाला दाखवणार आहे. तर आपला रोजचा जो आहे ना नवीन लोकेशनवरती हीच बाईक आणि वेगवेगळ्या प्रकारे सनराईज. तर बघू आता कितपर्यंत होते आम्हाला जमतं आहे. मेन तोच सीन आहे की आपल्याला केवढं जमतं त्यावरती आहे, कारण उगा फालतूमध्ये ना ॲग्रेसिव्ह ड्राईव्ह करून मतलब नाही. आपण आपल्या कॅपॅसिटीनुसार आपल्या कॅपेबिलिटीनुसार गप्प राईड करायची. आता मला वाटतं की हां 100-200 किलोमीटर आरामात इझिली एका स्टेजमध्ये खेचू शकतो. तर तो हिसाब ठरवला आहे. पुणे इकडनं 150 किलोमीटर आहे, तर पुण्याच्या पुढे थोडं साताराच्या आधी आम्ही ठरवलं आहे की 200 किलोमीटरच्या आसपास फर्स्ट हॉल्ट घ्यायचा फॉर ब्रेकफास्ट, आणि तिकडून थोडा अर्धा टाईम स्पेंड वगैरे झाल्यानंतर आपण पुढे आपल्या ज्योतिबा टेम्पलकडे जाऊ. आणि ज्योतिबा टेम्पलमध्ये थोडाफार तिकडे 1 तास किंवा बघू डिपेंड्स आहे, कारण आज वीकेंड आहे तर केवढी आणि कितपत गर्दी भेटते आपल्याला. तर तिकडे जर गर्दीचा सीन असेल नसेल काय माहिती आपल्याला. तर त्याच्यानंतर मग आपण पुढे जाऊ कोल्हापूरला. जिथं कोल्हापूरला आपला आजच्या डे 1चा एंड आपण कोल्हापूरमध्ये करणार आहे. महालक्ष्मी टेम्पलच्या बाजूला आजपण रूम घेऊ. रूम तर आम्ही बुकिंग नाही केले, कारण रूम बुकिंगचा सीन कसा आहे ना, जर आपण ऑनलाईन चेक केलं ना तर ते डबल ते ट्रिपल प्राईससाठी सांगतात. पण हे जर तुम्ही ऑफलाईन ऑन द टाईम तुम्ही बुकिंग कराल ना तर ते आपल्याला ना जिथपर्यंत मला माहिती आहे की 1000 ते 1200 ह्याच्यावरती तर अजिबात नाही. मी तुम्हाला एक सांगेल सुद्धा की आपण कुठली रूममध्ये स्टे केलं आहे काय केलं आहे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करेन मी. बट काय वाटतं यार समर्थाचं ब्युटिफुल वाटतं, एक नंबर वाटतं समर्थ आहे. तुम्ही फक्त नोटीस करा की कॅमेरामध्ये तुम्हाला इतकं सुंदर दिसतं, तुम्हाला डोळ्याला मला काय सुंदर वाटत असेल. जबरदस्त वाटतं यार एकदम हे. थँक्यू सो मच टू माय दिस लाईफ, जे की मी हे स्वतः एक्सपिरियन्स करतो, एन्जॉय करतो माझ्या स्वतःच्या ह्याच्यावरती.
आणि आत्ता बरोबर वाजले आहेत 7:45 वाजले आहेत. आणि आता आपण आहोत पुढे कुठे टनेल आहे म्हणून मी व्हिडिओ ऑन करायचा मेन कारण म्हणजे आता पुढे कुठे टनेल दिसते मला. अरे कात्रज यार, हा बोगदा कसा विसरू शकतो मी. सो हेअर वी गो. आपण आता आहेत कात्रजच्या बोगद्यामध्ये. 3, 2, 1. भरपूर म्हणजे भरपूर मोठा बोगदा. त्यासाठी किंवा बाहेर लिहिलं की 1685 मीटरचा हा बोगदा. सुंदर सुंदर. म्हणजे प्रमदेवीपासून ना आता मी नोटीस केलं आता 200 किलोमीटर आम्ही आता क्रॉस केलं. आणि त्याच्या आधी आम्ही 80 म्हणजे आम्ही नाही ना बोलत ना तरी 200-250 किलोमीटर आम्ही फक्त 3 ते 3.5 तासामध्ये आम्ही कवर केलं आहे. आता अजून फक्त आता बाकी आहेत 200 किलोमीटर. मग त्याच्यानंतर ते 200 किलोमीटर काय आराम होणार. तसं आपल्याला आम्ही ठरवलेलं जसं मी प्लॅनिंग बनवलेलं त्या प्लॅनिंगनुसार मी असं ठरवलेलं की ॲटलिस्ट आपण 2 ते 3 वाजेपर्यंत आपण कोल्हापूरला पोहोचूया. बट त्याच्या आधी पोहोचलं असं वाटतं आहे. पण आता आम्ही नॉनस्टॉप राईड करतो म्हणून जाता आम्ही कुठेही थोडासा एक 5 ते 10 मिनटं ठरवलं की ब्रेक घेऊया. मग तो ब्रेक आहे ना 5-10 मिनटं होणार नाही. तो ब्रेक एक्सटेंड होत 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 करत तो ऑलमोस्ट हाफ ॲन आवरचा ब्रेक कुठेच नाही. आणि हे मला करायला भरपूर मजा येते. म्हणजे बोगदा संपतो ना आणि बोगदा संपल्यावर बाहेरची एंट्री मारतो ना असं वाटतं की कुठेतरी मोठी रॉयल एंट्री मारते. हे काय माहिती नाही मला कसं असं वाटतं. तर आता आम्ही कंटिन्यू ना 3 तास 3.5 तास आम्ही राईड करतो. आता हलक्याच्या भूक आता लागली आहे मला. तीन काय ना की राईडला ना मोस्टली मी ब्रेकफास्ट आहे ना हेवी करतो प्रिफर. लंच इतका नाही करत कारण ते नंतर जास्त हेवी झालं ना मग परत थोडा सुस्तीसारखं वाटतं बाईकवरती. तो ब्रेकफास्ट जास्त करतो, लंच थोडा नॉर्मल छोटा मोठा करतो. पण आत्ता सकाळ काय खाऊन देताना निघालेलो, माझ्या पाण्याचा घोटसुद्धा नाही प्यालेलो. तर आता म्हटलं आता 200 किलोमीटर आपण ब्रेक घ्यायचा आहे ना. मग एक चांगला हॉटेल बघून कुठेतरी ब्रेक घेऊया. मग आता मी पुढे आलो आहे, आदित्य मागे थांबलं आहे. तर बघा कुठं हॉटेल मिळतं का 200 किंवा आफ्टर 200 किलोमीटर नंतर आपल्याला. सीन नाही पण आता भूकसुद्धा खूप लागला. आणि भूकचा सीन काय माहिती आहे काय की माझा नाही भूकेचा 36चा आकडा आहे. बोरिंग नाही वाटत आहे. म्हणजे आता आम्ही नॉईनावर तरी आम्ही 230-250 किलोमीटर आम्ही आलो. बोरिंग मला अजिबात नाही वाटलं. मला समजलं नाही की आम्ही कधी आलो. तुम्ही नाही ना बोलत तर आम्ही एकविराला आम्ही हार्डली 1.5 तासामध्ये आलो. आणि तिकडनं पुण्याला आता आम्ही पोचलो ते पण पुढच्या अर्धा ते पाऊण तासामध्ये पोचलो पुण्याला. आणि आता हे सुद्धा होऊन जाईल. आता पुढे एक विचार चालू आहे ब्रेक घ्यायचा. एक चांगला हॉटेल बघून मला ब्रेक घ्यावा लागेल. तर ना प्रभदेववरनं आपण निघालेलो. तर प्रभदेववरनं आता आपण ऑलमोस्ट 242 किलोमीटर कवर केलं आहे. आणि आता आपण इकडे हॉटेल पाचगणीमध्ये ना फॉर ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे. आणि आत्ता सकाळचे बरोबर 8 वाजले आहेत. म्हणजे आपण नाही ना बोलतो 3 तासामध्ये आपण पूर्ण 250 किलोमीटर आपण पूर्ण कवर केलं आहे. आणि आता आम्ही ऑर्डर केलेली मिसळ. म्हणजे आता आपण साताऱ्याच्या आसपास आहेत तर आणि आपण मिसळला खाणार असं कसं होणार. आणि मिसळ फक्त बघा काय वाटते. आणि आतापर्यंत आम्ही जे आलो ना रोडमध्ये म्हणजे काहीच खराबी नाही. एक नंबर टिपटॉप रोड आहे पूर्ण. फक्त मध्ये 2-3 ठिकाण डायव्हर्जन मिळाले जे की बेअर मिनिमम आहे. वाव वाव. काय सुंदर आहे सगळे. थोडं ना तिथे आम्ही थांबलेलो फोटोज वगैरे काढायला. फोटो टाकेन मी. आत्ता इकडनं फक्त 80 किलोमीटर उरलं आहे ज्योतिबा टेम्पल. बरं आता ठरवलं आणि वाजले आहेत 11:30 वाजले आहेत. तर 80 किलोमीटरला नाण्याबद्दल 1 तास लागेलच. म्हणजे 12:30पर्यंत आम्ही पोचून जाऊ. टँक बॅग घालते. पूर्ण रस्त्यामध्ये काहीच आम्हाला काय प्रॉब्लेम नाही मिळाला कुठे की रस्ता खराब आहे किंवा रस्त्याचा कुठे काय पॅचेस आहे. पूर्ण रस्ता मस्त मस्क्यासारखा अगदी स्मूथ होता. पण आता मगापासून लास्टच्या मी 1 तास चालवतो आहे ना म्हणजे फ्रॉम सातारापासून तर मी आता कराडच्या पुढे आलो मी आता. तर आत्ता रस्ता चांगला भेटला आहे. पण मगापासून ना
नाही बोलत तरी मला 10 ते 20 डायव्हर्जन मिळाले. आणि डायव्हर्जनची एवढी कंडिशन एवढी खराब आहे ना भाई. आपले मुंबई गोवाचे हायवे लाखमध्ये भर आहेत ॲज अ डायव्हर्जनमध्ये आधी पूर्ण खराब होते रस्ते. तर आता मला वाटत माझी स्वतःची इच्छा तर होत नाही आता. आणि सूर्य माझा बरोबर डोक्यावरती आला आहे आणि तुम्ही आता हलका ना ऊन लागायला लागला भरपूर. तर ट्राय करेन की जेवढा जमेल तेवढा लवकर पोहोचायला. कारण एकदा तर दुपारच्या आम्ही ठरवलं 2च्या नंतर मी राईड नाही करणार आहे. 2पर्यंत आम्हाला काहीही करून महालक्ष्मी टेम्पल त्यामुळे रूम घेऊन आम्हाला थोडा रेस्ट करायचा आहे. कारण आम्ही संध्याकाळी दर्शनाला जाऊ शकतो. आणि त्यानंतर ठरवलं आहे की रंकाळा लेक जर म्हणजे रात्री जर वॉक झाला नाईट वॉक आफ्टर डिनर तर आम्ही रंकाळा लेक किंवा छोटे मोठे तिकडे आहे स्पॉट 2-3 मी काढून ठेवलं लिस्टमध्ये त्यामुळे ते फिरू असा माझा काहीसा हा प्लॅन आहे. बघूया कितपत आणि केवढा जमते. मेन आता गोष्ट काय की आम्हाला ज्योतिबाला पोचायचं आहे पुढच्या 1.5 तासामध्ये. आता 11:30 वाजले 12:30 1 वाजेपर्यंत आम्हाला ज्योतिबाला पोचायचं आणि तिकडं 1:30 वाजता आम्हाला निघायचं आहे. हा आमचा तर मेन आता अजेंडा असेल आमचा पुढच्या 2 तासासाठी. बाकी पुढचं बघूया. आणि वेदर बघायला गेलात ना तर सकाळी खूप बेकार घाणेरडीमध्ये प्रमाणामध्ये थंडी वाजत होती. पण आता इथे आता नाही. आता नॉर्मल म्हणजे बोलतात ना थंडी पण नाही गरमी पण नाही एकदम परफेक्ट वेदर आहे. आता ना म्हणजे आम्ही आलो आहे गावाच्या रस्त्याने आलो आहे. एक रस्ता दाखवता जो आपला हायवेवाला होता आणि दुसरा आम्ही आता एक त्याने 20 किलोमीटर वाढवते हायवेवाल्या रस्त्याने आणि आता आम्ही इकडनं आलो तर आम्हाला 20 किलोमीटर कमी दाखवते. म्हणजे तेव्हा जो राईड मारला हायवेवरून तेव्हा आम्हाला तिकडनं तो 62 दाखवता हायवेवरून आणि हा आता 42 की 38 समथिंग दाखवता. बट आता असं वाटतं आहे की उगाच या रस्त्याने आलो कारण रस्ता पूर्ण छोटा आहे. किंवा हायवेचा रस्ता असता तर आम्ही रस्त्याचा फटाफट आम्ही कवर केला असता स्पीडमधून. आलो फायनली ज्योतिबा टेम्पलजवळ. म्हणजे इकडनं आता फक्त 2 मिनटावरती आहे. पण हा पूर्ण वरती ह्याच्यावरती आहे डोंगरावरती हे मला माहितीच होतं अजूनपर्यंत. आणि हा फक्त व्ह्यू बघा तुम्ही. एक मिनट ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिर आहे. ज्योतिबा या देवतेला ज्योतिर्लिंग, केदारलिंग, खळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही ओळखतात. कोल्हापूरपासून 15 किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे. या डोंगरावर विविध ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर, केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात 1000 फूट उंच शंखाकृती हत्तीच्या सोंडेसारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी म्हणतात. हा डोंगर पन्हाळ्यापासून कृष्णेकडे गेलेला सह्याद्रीच्या फाटक्याचा एक भाग आहे. या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा मंदिर हे गाव आहे. ज्योतिबा मंदिर हे प्राचीन हिंदू मंदिर स्थापत्यकलेचं उत्तम उदाहरण आहे. मंदिरात हिंदू देवतांच्या गुंतागुंतीचा कोरीव कामांनी झाकलेलं उंच गोपुरम आहे. मंदिरात एक प्रशस्त मंडप आणि एक गर्भगृह आहे जिथे ज्योतिबाची मूर्ती स्थापित आहे. मंदिरात इतर देवतांनाही समर्पित अनेक छोटी तीर्थे देखील आहेत. आत्ता इकडे ज्योतिबाची जर स्टोरी सांगायला गेलं तर तुम्हाला का माझ्या सिनेमॅटिक म्हणून तेव्हा तुम्हाला एक्सप्लेन करेन मी. आणि आता इथून आपण पुढे नेक्स्ट आपला जो स्टॉप हॉल्ट असणार आहे नेक्स्ट आपला हॉल्ट असणार आहे तो आपला महालक्ष्मी मंदिर असणार आहे. आणि महालक्ष्मी मंदिराजवळ आम्ही आजचा डे आपला एंड करणार आहे. आणि पटकन दर्शन झालं का समजलं पण नाही कळत की दर्शन कधी झालं काय झालं. आता इथे भरपूर लोक जे बघतात की हा मुलगा कॅमेरापासून काय बोलतोय काय करतोय बट फरक नाही पडत आहे. शिनका झालेला ना की मगाशी आता जेव्हा मी एंट्री केली दर्शनासाठी तेव्हा माझ्या गोप्रोची चार्जिंग पूर्ण लो होती. तर मी त्याप्रमाणे मला शूटिंग काय करता आली नाही. माझं जोपर्यंत बोललो दर्शन होते तोपर्यंत बोललो कॅमेऱ्याची चार्जिंग आपण पॉवर बँक तर मी कॅरी केली आहे.
तर पॉवर बँक म्हणजे चार्जिंग पूर्ण मी कॅरी करून आता मी गोप्रोला चार्ज झाला आहे. तर बोला तर दर्शनानंतर तुम्हाला मी एकदा पूर्ण व्हिडिओ पाठवेल, तुम्हाला दाखवेन सर्व काय काय आहे काय नाही ते. खरं मस्त वाटलं, कारण जेव्हा आता आलो ना तेव्हा भरपूर थकावा आम्हाला जाणवत होता की असा बॉडी पेन होत होती. पण तसं आम्ही सगळं बॅग वगैरे काढू, आता आम्ही आता आलो ना इकडे तर फटाक करून दर्शन घेऊन पण आता एवढं प्रसन्न वाटलं ना. आता आम्ही प्लॅन केला की इकडे ज्योतिबाजवळ आम्ही दुपारचा लंच करायचा, पण आता लंचचं काय आम्ही करणार नाही. तिथं आता आम्ही डाललो आहे महालक्ष्मी टेम्पलला आणि तिकडे आम्ही दुपारचा थोडाफार स्नॅक्स वगैरे खाऊ, पण पोट ऑलमोस्ट आमचं भरलं सर्वांचं. तर बघू आता आपण निघूया पुढे. A few moments later. तर आता आपण निघालो इकडनं जायला महालक्ष्मीला, जे काय आता तुम्हाला मॅपमध्ये दिसत असेल. फक्त किती आहे 36 मिनिट्स आहे, 19 किलोमीटर आहे फक्त इकडं महालक्ष्मी टेम्पल. डौल मोलाच्या मालकार डौल मालका माझ्या रामाच्या मस्त चाललं आहे. तोच घेऊन चाललं आहे बैल, 2 बैल, एक मोठीच्या मोठी बैलगाडी आणि बैलगाडीसोबत हा पूर्ण उसाचा भार. भरपूर प्रमाणामध्ये उत्पादन वाटतं इथे उसाचं. असो तो रोड बघ पुन्हा येतो आहे. मस्त वाटतं रोडवरनं बाईक चालवल्या आवाल्या. हे बघ 1 2 3. आणि जर तुम्हाला जर ही व्हिडिओ आजची आवडली असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर हा तर फक्त डे 1 आहे आपला, तर तुम्हाला पूर्ण पुढच्या डे 15 म्हणजे उरलेल्या 15 दिवसाची सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला जर आवड असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या जेवढ्या पण नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला नोटिफिकेशन बॉक्समध्ये तुमच्या येऊन जाईल. सो लेट्स गो. 5 hours later. तर म्हणजे ना आता संध्याकाळच्या बरोबर आता 6 वाजलेत. तर आपण आलेलो 4च्या समथिंग आलेलो आपण आता महालक्ष्मी येथे. आणि आपण जो हॉटेलचा स्टे केला तो हॉटेल हा बघा, जिथे आम्हाला नॉन AC रूम मिळाली काहीतरी अराउंड 1200 रुपीजमध्ये. ठीक आहे रूम, म्हणजे एवढी काय चांगली म्हणजे ठीक आहे, दोघांसाठी कम्फर्टेबल रूम आहे, भरपूर स्पेस आहे, कबर वगैरे दिला त्यांनी तेव्हा जॅकेट रायडिंग ठेवायला. तर आता आपण इकडं झालं आहे महालक्ष्मी टेम्पल, जे काही हा आमचा हे आहे आणि हा समोरच एक डोळ दाखवतो. हा समोर महालक्ष्मी मंदिर आहे, म्हणजे हल्ली समोर दिसू शकतो तुम्हाला, काय टेन्शन नाही. A few moments later. तर मित्रांनो, तर आम्ही मगाशी गेलेलो कृष्णा पॅलेस हॉटेलमध्ये खायला. तर तिकडचं जेवण आम्हाला सजेस्ट केलेलं एका मित्रांनो माझ्या की तिकडचं तू थाळी ट्राय कर. तर मी खाऊ आलो, तर मी तर काय बोलणार नाही. आता तुम्ही याला दिसता थाळी कशी होती, 1 नंबर. एवढा कोल्हापुरी स्वॅग, तांबडा पांढरा रस्ता का बोलतात आज समजलं. तर आणि पोट एवढं भरलं ना, आम्ही डायरेक्ट राहून रूमवर जाऊन झोपणार होतो, पण आता डिसाईड केलं की काय नाही, आपण आता रंकाळा लेक जवळ होता, चेक केला की 2 ते 3 किलोमीटरवरती रंकाळा लेक होता. आता मी रंकाळा लेकला असं नॉर्मल एक वॉक करायला आलो आहे. आणि फक्त तुम्ही करता हा ब्युटिफुल नजारा बघा. तर
आपण आजचा जो डे 1चा आपला साऊथ राईडचा आहे तो आपण इथेच एंड करूया आणि आपण उद्या निघणार आहे मॉर्निंग 7च्या आसपास हम्पीला निघायला. सो आता त्यामध्ये राऊंड नॉर्मल रेस्ट करतो आणि भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्ही जर या चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.